तुम्हाला माहित आहे का, चामुंडा देवीचा अवतार का प्रकट झाला? आज आपण ऐकूया देवीच्या अद्भुत रूपाची दिव्य कथा. प्राचीन काळी राक्षसराज शुंभ व निशुंभ यांनी तीनही लोकांवर अत्याचार सुरू केले. देवता असहाय्य झाल्या आणि त्यांनी आदिशक्तीला हाक दिली. त्या हाकेवर देवीने स्वतःचे भीषण रूप धारण केले आणि प्रकट झाली चामुंडा देवी, मृत्यूवरही राज्य करणारी महाशक्ती. देवीचे कांती तेजोमय, परंतु रूप अत्यंत विकराळ. अंगावर कपालमाला, हातात त्रिशूळ, तलवार आणि पाश. डोळ्यात अग्नीचा ज्वाला भरका. तिच्या एका हाकेने आकाश दणाणून गेले. देवता थरथरल्या, परंतु राक्षस भयाने विखुरले. लवकरच रणांगणात उभे राहिले चंड आणि मुंड, हे दोन पराक्रमी असुर. त्यांनी देवीवर आक्रमण केले, परंतु चामुंडा त्यांच्या वेगाला वेगाने भिडली. तिच्या तलवारीच्या एका घावाने चंडाचा संहार झाला, दुसऱ्या घावाने मुंडाचा अंत झाला. ह्या दोन राक्षसांचा वध केल्यामुळेच देवीस चामुंडा हे नाव प्राप्त झाले. चंड, मुंड, चामुंडा. चामुंडा देवी फक्त संहाराची देवता नाही, तर ती भक्तांच्या अशुभ शक्तींवर रक्षण करणारी मातृस्वरूप आहे. ज्या घरात तिची आराधना केली जाते, त्या घरात भय, रोग, अशुभ ग्रह, नकारात्मक शक्ती यांचे अस्तित्व राहत नाही. आजही चामुंडा माता आपल्या भक्तांचे संकटातून रक्षण करते.